मतदारांना हिंदू देवता आणि हिंदू पूजा स्थळ तसंच शीख देवता, शीख प्रार्थना स्थळांच्या नावाने भाजपला मतदान करण्याचं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं। त्यामुळे त्यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप करून त्यांच्यावर 6 वर्षांची बंदी आणावी अशी मागणी करणारी याचिका काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती। ती याचिका न्यायालयाकडून फेटाळली गेली आहे। दिल्ली उच्च न्यायालयात वकील आनंद एस जोंधळे यांनी ही याचिका दाखल केलेली। नरेंद्र मोदी यांनी 9 एप्रिलला पिलीभीत मध्ये संबोधित करताना मतदारांना हिंदू देवता आणि हिंदू पूजा स्थळ तसंच शीख देवता आणि शीख प्रार्थना स्थळांच्या नावाने भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं। हे आचारसंहितेचं उल्लंघन आहे। शिवाय मोदींनी आपल्या भाषणात राम मंदिराचं लोकार्पण आणि करतारपूर साहेब कॉरिडॉर विकसित केल्याचं सांगितलं। गुरुद्वारांमध्ये दिल्या जाणाऱ्या लंगरमध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थांवरही जीएसटी हटवण्यात आल्याचं सांगितलं। अफगाणिस्तानातून गुरु ग्रंथ साहिबच्या प्रती मागवण्यात आल्याचं सांगितलं। त्यामुळे मोदींनी फक्त हिंदूच नाही तर शीख देवतांच्या आणि त्यांच्या प्रार्थना स्थळांच्या नावावर मत मागितली असा उल्लेख करत या याचिकेतून नरेंद्र मोदींच्या 6 वर्षाच्या निवडणुका लढवण्यावर बंदी घालण्याची मागणी केली गेली होती। उच्च न्यायालयाने त्यासाठीचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत अशी मागणीही या याचिकेतून केली गेली होती। तीच याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने आता फेटाळली आहे। याचिका फेटाळताना न्यायमूर्ती सचिन दत्ता असं म्हणाले की याचिका पूर्णपणे चुकीची आहे, कारण केंद्रीय निवडणूक आयोगाला अशा प्रकारे निर्देश दिले जाऊ शकत नाहीत। न्यायमूर्ती दत्ता म्हणाले की याचिकाकर्त्यांनी असं ठरवलेलंच आहे की यात आचारसंहितेचं उल्लंघन झालंय। याचिकाकर्त्याने याआधी निवडणूक आयोगाकडे या संदर्भात संपर्क साधलेला आहे। केंद्रीय निवडणूक आयोग या संदर्भात स्वतंत्र निर्णय घेऊ शकतं। तर निवडणूक आयोगाकडून असलेले वकील सिद्धांत कुमार यांनी आपली बाजू मांडताना म्हटलं की तक्रार विचारात घेऊन त्यावर पुढील निर्णय घेतला जाईल। या संदर्भात निवडणूक आयोग आदेश निश्चितच देईल असं निवडणूक आयोगाकडून म्हणजे त्यांच्या वकिलाकडून म्हटलं गेलेलं आहे। या संदर्भात पुढे ज्या काही अपडेट येतील आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू। हा व्हिडिओ कसा वाटला या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।